यामध्ये प्रदूषण आणि पर्यावरणाच्या बाबतीत देखील काही सदस्यांनी या ठिकाणी आपली मतं मांडलेली आहेत। अध्यक्ष महोदय, 2 नोव्हेंबर 23 साली दिल्लीतल्या प्रदूषणाची बातमी आली आणि पीएमओने त्यासाठी बैठक घेतली आणि ते मी वाचलं आणि त्याच वेळी मी देखील आपल्या महापालिका आयुक्तांशी त्याचबरोबर पीएमओशी देखील संपर्क साधून काय उपाययोजना सुचवल्यात याची देखील माहिती घेतल्यानंतर इथे देखील तशाच प्रकारची अंमलबजावणी करण्याच्या सूचना आयुक्त आणि सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मी ताबडतोब घेतली आणि त्यानुसार आज आपण महापालिकेमध्ये पाहतोय की स्वच्छतेला आपण प्राधान्य दिलेलं आहे आणि ज्या ज्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन सुरू आहेत, मेट्रोची कामं सुरू आहेत, MMRDAची कामं सुरू आहेत, या ठिकाणी जे सरकारी प्रकल्प सुरू आहेत आणि खाजगी प्रकल्प देखील सुरू आहेत त्यांना देखील सर्वांना नोटिसा दिल्यात महापालिकेने आणि ते सर्व त्यांनी त्यांचं काम बांधकाम धूळ उडणार नाही अशा प्रकारची सर्व काळजी घेण्याच्या सूचना दिल्यात। आपण पाहतोय की ते सगळं त्या इमारतींना ते कर्टन लावून बंद केलंय, त्यांची धूळ बाहेर येता कामा नये अशा प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। त्याचबरोबर आपण मुंबई महापालिकेने डीप क्लीन ड्राईव्ह देखील ही मोहीम सुरू हातात घेतलेली आहे आणि म्हणून केवळ मी वर्षाताईंच्या इकडे आलो होतो त्या दिवशी की फक्त आपण रस्ते स्वच्छ नाही करत, रस्ते अंतर्गत रस्ते पण, अंतर्गत गटार पण, त्या भागातले नाले पण, त्या भागातले पब्लिक टॉयलेट्स पण हे सगळे एकाच वेळेस साफ झाले पाहिजे। मी आयुक्तांना सांगितलं एका एरियामध्ये धारावीमध्ये समजा 100 लोक काम करत असतील तर त्या आजूबाजूचे 4-5 वॉर्ड मधले जे माणसं तिथले सगळे जे मोबाईलाइज एका ठिकाणी करायचे आणि 1,500 ते 2,000 मॅन पॉवर जी येते मशिनरी सकट एकाच मोठ्या एरियामध्ये त्यांनी साफ करायचं, स्वच्छ करायचं, रस्ते झाडूने मारायचे, नंतर ब्रशने माती काढायची आणि त्यानंतर रस्ते पाण्याने धुवायचे। अशा प्रकारचं काम डीप क्लीन ड्राईव्हच्या माध्यमातून होतंय। अंतर्गत रस्ते पण होत आहेत साफ, अंतर्गत गल्लीबोळ पण होत आहेत आणि त्याचबरोबर हे पाणी जे आपण वापरतोय रिसायकलिंगचं वापरतोय, पिण्याचं पाणी वापरत नाही या देखील सूचना दिलेल्या आहेत। पब्लिक टॉयलेट 4 ते 5 वेळा सफाईच्या सूचना दिलेल्या आहेत आणि काही फॉगर्स लावलेत, वरती धुलीकण असतील ते देखील खाली आले पाहिजे। अँटी स्मोक गन देखील आपण मुंबई महापालिकेने घेतले आहेत आणि याचा परिणाम जो आहे याचा परिणाम खूप अध्यक्ष महोदय चांगला होतोय आणि या मोहिमेमध्ये स्वतः मी देखील मॉनिटर करतोय। काही ठिकाणी मी स्वतः देखील मुख्यमंत्री असलो तरी जातोय कारण हे पोल्युशन आपल्याला कमी करायचं आहे आणि त्याचे रिझल्ट अध्यक्ष महोदय आता चांगले आलेले आहेत। पूर्वीपेक्षा मुंबईचं प्रदूषण खाली आलेलं आहे आणि ही वस्तुस्थिती जी आहे आपल्याला आणखी मुंबई स्वच्छ आणि सुंदर करायची आहे आणि म्हणून या ठिकाणी एवढंच सांगतो की प्रदूषण कमी करायचं आहे, मुंबईतले खड्डेमुक्त मुंबई करायची आहे, मुंबईला स्वच्छ करायचं आहे, सुंदर करायचं आहे। परंतु या ठिकाणी जे गेले अनेक वर्ष मुंबई महापालिकेतले मुंबईतले आपले नागरिक खड्ड्यामधून प्रवास करत होते, काही लोकांनी त्या खड्ड्यावर गाणी बनवली होती परंतु यावर्षी त्यांना गाणी बनवण्याची संधी आम्ही दिली नाही कारण खड्डा त्यांना मिळाला नाही आणि पावसाचं पाणी तुंबलं नाही कारण या ठिकाणी यावर्षी आपल्या सरकारने सर्व सूचना आयुक्त आणि त्या सर्व अधिकाऱ्यांना दिल्या होत्या आणि म्हणून फक्त आम्ही होर्डिंग लावून बसत नाही तर काम प्रत्यक्ष पाहतो, कामावर लक्ष देतो। जुहू बीचवर गेलो तिकडे देखील सगळे NGO, तिथले नागरिक, तिथले शाळेतली मुलं सगळे त्याच्यामध्ये सहभागी झाली होती। ते म्हणाले कोणी तर सांगितलं टीका केली बीचवर मुख्यमंत्री ट्रॅक्टर चालवतात। अरे तो ट्रॅक्टर म्हणजे त्याला एक विशिष्ट प्रकारचं यंत्र मागे लावलं होतं जयंतराव आणि तो बीच कॉम्बर होता। त्याच्यामध्ये जे वाळूमध्ये फिरल्यानंतर त्याच्यामध्ये दगड, त्याच्यामध्ये प्लास्टिक, त्याच्यामध्ये जे काही आहे ते वेगळं करून फक्त वाळू जी आहे ही वाळू तिथं राहिली पाहिजे अशा प्रकारचं ते मशीन आहे। माहिती घेऊन तर बोललं पाहिजे आणि म्हणून जी मशिनरी जी आहे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी जी आहे ती आपण वापरतोय आणि मी आपल्याला एवढंच सांगतो की मुंबई महापालिका, मुंबई शहर
फक्त मुंबई शहर आपल्याला एकच शहर स्वच्छ नाही तर ही आपल्याला टप्प्याटप्प्याने सगळी शहरं हे मुंबई पॅटर्नच्या प्रमाणे सर्व शहरं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे डीप क्लीन ड्राईव्ह हे अभियान राबवायचं आहे। जे स्वच्छता भारत स्वच्छ भारत अभियान आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी राबवलं त्यावेळेस देखील अशी टिंगल केले फोटो सेशन आहे। आज बघितलं की त्या स्वच्छ भारत अभियानचं महत्व आज किती जनजागृती झाली। सगळे लहान मुलं NGO सगळे नागरिक यामध्ये सहभागी होत आहेत हे त्याचं फलित आहे। आणि म्हणून जे आता टिंगल करतायत जेव्हा मुंबई स्वच्छ सुंदर होईल आणि मुंबई प्रदूषण मुक्त होईल तेव्हा या टीका करणाऱ्यांचे डोळे पांढरे झाल्याशिवाय राहणार नाहीत हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो। आणि म्हणून मी सांगितलं त्या दिवशी काही लोक मला म्हणाले मुंबईचे रस्ते साफ करतायत मुंबईचे रस्ते धुतायत। बोले हो मुंबईचे आम्ही रस्ते साफ करतोय आम्ही तिजोरी साफ करत नाही आम्ही रस्ते साफ करतोय त्यामुळे रस्ते साफ करायचा अभिमान आम्हाला आहे। आणि एवढंच सांगतो की याचा खूप चांगला परिणाम या ठिकाणी नक्की आपल्याला दृश्य स्वरूपामध्ये भविष्य काळामध्ये पाहायला मिळेल। आणि बाकी तर कायदा व्यवस्थेच्या बाबतीमध्ये उपमुख्यमंत्री महोदयांनी उत्तर दिलेलं आहे। लॉ अँड ऑर्डरच्या संदर्भात अंमली पदार्थाच्या विरोधामध्ये देखील अनेक लोकांनी त्याचे उत्तर त्यांनी दिलंय। कारवाई आपण करतोय पोलीस कारवाई करतायत म्हणून हे अंमली पदार्थाचे साठे सापडतायत। पूर्वीचे लोक त्याच्यावर कारवाईच करत नव्हते कारण त्यांचं आणि त्यांचं साठलोट होतं। परिस्थिती बदलली आणि म्हणून हे साठे सापडतायत। कोट्यावधी रुपयाचे साठे सापडतायत MD सापडतंय आणखी काय काय सापडतंय आणि बरंच काय काय सापडतंय कारण आपले पोलीस दल जे आहे मुंबईचं अतिशय जागृत आहे। आणि म्हणूनच हे शोधकाम सुरू झालंय म्हणून मोठ्या प्रमाणावर या सगळ्या साठ्यांचा शोध होतोय। आणि या साठ्यांचा उगमस्थान जो आहे तो उगमस्थान देखील तिथून ते देखील तोडून फोडून टाकण्याचं या ठिकाणी काम मुंबईचे पोलीस करतायत। आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो आज जे काही कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये गृहमंत्र्यांनी अतिशय डिटेल सविस्तर माहिती दिली आहे। त्यामुळे कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सरकारची आहे परंतु काही वेळेला कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काम देखील काही अपप्रवृत्ती समाजकंटक करतात त्यांच्यावर देखील सरकारचं बारीक लक्ष आहे। आणि असं नाना का असतं का नाना नाही आमच्या मंत्रिमंडळाची काळजी करू नका। आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगतो की या सर्व ज्या अनैतिक अनधिकृत साठे जे काही आहे मुंबईत देखील आम्ही सूचना दिल्या होत्या की शाळेच्या आजूबाजूला ज्या पानाच्या टपऱ्या असतील छोटे मोठे हॉटेल असतील त्याच्यामधून हे अंमली पदार्थ विकण्याचं जे काही पाप लोक करतात त्यांचं सगळं एक तर तो पानवाला होता मर्सिडीजने फिरायचा काय त्याचं नाव माहित नाही मला मुच्चड का काहीतरी आणि सगळे असे जवळपास 1200 स्ट्रक्चर आपल्या मुंबई पोलिसांनी तोडून टाकले ध्वस्त करून टाकले। आणि ह्याचा जो काही जे काय म्हणतो त्याला हे मधले सगळे पेडलर वगैरे हे आणि त्याचा मूळ जो मालक आहे मूळ जिथून उत्पादन आहे त्याच्यावर घाला घालण्याच्या सूचना देखील पोलिसांना दिलेल्या आहेत। आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी हे साठे सापडतात त्यांच्यावर कारवाई होतीये। आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी देखील अंमली पदार्थ विरोधी कारवाईसाठी देशपातळीवर स्थापन केलेल्या समन्वय समितीच्या देखील बैठका झाल्यात आणि त्यामध्ये देखील
महाराष्ट्र सरकार देखील याच्यामध्ये या कारवाईमध्ये आघाडीवर आहे आणि म्हणून विजयराव आमचं सरकार प्रोएक्टिव्ह आहे. घटना घडेपर्यंत आम्ही वाट बघत बसत नाही. घटना घडायच्या अगोदर ते आपल्याला माहिती मिळाल्यानंतर त्याच्यावर ॲक्शन घेण्याचं काम आपण केलं पाहिजे. शेवटी एकच सांगतो, लोकशाहीचं हे पवित्र सभागृह आहे, हे पवित्र मंदिर आहे. जनतेतून आपण निवडून येतो. लोकांच्या आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत. लोकांच्या आपल्याकडून आपला आमदार आपल्या प्रश्नांना न्याय मिळेल, वाचा फोडेल, अशा प्रकारची अपेक्षा असते. आणि म्हणून मी एवढंच सांगेन की सरकार चुकत असेल तर नक्की आपण चुका दाखवून द्या, परंतु यामध्ये सरकार चांगलं काम करत असेल अशोकराव, त्याला चांगलं म्हणण्याची देखील आपली संस्कृती आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, आणि म्हणून अरे आता झालं मग अशी बैठक ना आपली, आता असं बोलल्यावर ती बैठक रद्द होईल, कैंसिल होईल एग्रीमेंट. ना देखो बात हो गई थी, फिर अभी बोल रहे हो आप सेपरेट. स्पेशल कोटा वाले येते आणि म्हणून